नमस्कार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 द्वारा आयोजित वेब व्याख्यानमालेत मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या संकट काळात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या संकल्पनेतून आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान या व्याख्यानमालेच्या अंतर्गत आयोजित करत असतो. आज या व्याख्यानमालेत यश प्रेरणा या समाजातील सर्वांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक दीपक कुलकर्णी उपस्थित आहे. मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने सरांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. प्राध्यापक दीपक कुलकर्णी हे शासकीय तंत्रनिकेतन नागपूर येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत असून त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील 37 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्यातील विविध शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये विभाग प्रमुख तसेच प्रभारी प्राचार्य अशा विविध पदांवर पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना सरांनी लीड ऑडिटर ISO 9001-2000, चार्टर्ड इंजिनियर तसेच अतिशय महत्वाचे असे सर्टिफाईड ट्रेनर इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट अशा महत्वाच्या मान्यता संपादन केलेल्या आहेत. सर राष्ट्रीय स्तरावरील विविध व्यावसायिक संस्थांच्या सल्लागार समित्यांवर सदस्य म्हणून सुद्धा मोलाची कामगिरी बजावत आहेत. प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांना 2006 मध्ये रोटरी क्लब नागपूर तर्फे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड तसेच इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी न्यू दिल्ली यांच्या मार्फत बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सरांनी भारत सरकारच्या कॅनडा इंडिया इन्स्टिट्यूट इंडस्ट्री लिंकेज प्रोजेक्ट, टेक्निकल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, कंटिन्युइंग एज्युकेशन प्रोग्राम, ब्रांड अँड इमेज बिल्डिंग ऑफ इन्स्टिट्यूट इत्यादी महत्वाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रासोबतच सरांना कला, संवाद माध्यमे तसेच कौशल्य विकास या विषयांची प्रचंड आवड आहे. सरांनी कित्येक प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्किल संदर्भात प्रशिक्षण दिलेले आहे. सदर कार्यक्रमांमध्ये कम्युनिकेशन स्किल्स, टीम बिल्डिंग, करिअर प्लॅनिंग, मोटिवेशन इत्यादी अतिशय महत्वाच्या कौशल्यांचा समावेश होतो. शिक्षण क्षेत्रातील तसेच कौशल्य विकास या आजच्या काळाची गरज असलेल्या अतिशय महत्वाच्या विषयाचा प्रदीर्घ अनुभव असलेले प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर आज आपल्या सोबत आहेत आणि सरांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि सरांना आजचे व्याख्यान सुरू करण्याची विनंती करतो. नमस्कार प्राध्यापक सुहास पाचपांडे सर. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे वेब व्याख्यानमालेचा हा जो खूप छान उपक्रम, स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे याबद्दल मला खूप आनंद होतोय आणि यामध्ये मला यश प्रेरणा या विषयावर आज सर्वांशी संवाद साधता येतोय ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. मित्रहो, यश प्रेरणा म्हणजेच अचिव्हमेंट मोटिवेशन हा विषय माझ्या तसा आवडीचा आणि आज काही माझे अनुभव कथन तुमच्यासोबत जेव्हा मी करणार आहे त्याला मी 2 भागामध्ये विभागलेला आहे. यश प्रेरणा भाग 1 आणि भाग 2. मित्रांनो, सध्या या करोनाच्या महामारीमुळे आपण सर्वच म्हणजे संपूर्ण जग त्रासलंय, ग्रासलंय आणि त्याला आपण सामना करण्यासाठी सगळेजण सज्ज आहोत. तुम्ही सर्व घरी आहात, सुरक्षित आहात, ही एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची बाब आहे. अजूनही हे संकट आपल्यावर आहेच,
ते गेलेलं नाही, तरी आपण घरातच राहावं, सुरक्षित राहावं, काळजी घ्यावी आणि आपल्या या महामारीसाठी सामना करत राहावा. परवा मला एक गोष्ट आता आठवली, जेव्हा हा विषय प्राध्यापक पाचपांडे सरांनी मला दिला होता. एका विद्यार्थिनीने माझ्या आयुष्यात मला एअरफोर्स मध्ये जाऊन विंग कमांडर किंवा फ्लाइंग ऑफिसर किंवा स्क्वॅड्रन लीडर व्हायचं आहे असं ठामपणे सांगितल्याचा जुना किस्सा आठवला. आणि ती तेव्हा केवळ इंजिनिअरिंग अभ्यासक्रम करत होती. अथक परिश्रमाने, जिद्दीने तिचं जे ध्येय होतं ते तिने गाठलं आणि मग आम्हाला खूप आनंद झाला. ती माझ्या मित्राची मुलगी पण होती आणि आज ती एक विंग कमांडर म्हणून एअरफोर्स मध्ये कार्यरत आहे. इतकंच नव्हे तर मी जेव्हा इंजिनिअरिंगला व्हीजीटीआयला होतो तेव्हा माझ्या रूम पार्टनरने हॉस्टेलच्या एका कार्यक्रमामध्ये सेकंड इयरला शिकत असताना असं ठामपणे सांगितलं होतं की आयुष्यात मला टॉप एक्झिक्युटिव्ह ऑफ ए कंपनी व्हायचं आहे आणि म्हणून त्यांनी टॉप एक्झिक्युटिव्ह होण्यासाठी काय काय करावं लागेल ते सर्व परिश्रम केले. उदाहरणार्थ त्यांनी मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि एक एक यशाची पायरी तो उंच गाठत गेला, मिळवत गेला. आणि 15 वर्षानंतर जेव्हा आम्ही एकमेकाला भेटलो तेव्हा मला कळलं की तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा टॉप चीफ एक्झिक्युटिव्ह झालाय. एवढाच इंटरेस्टिंग किस्सा अजूनही मला आठवतो की एका इंटरव्ह्यू टेक्निकच्या वर्कशॉपमध्ये मी जेव्हा विद्यार्थी म्हणून बसलो होतो तेव्हा आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला प्रश्न विचारला होता की आयुष्यात तुम्हाला काय व्हायचंय, काय तुमची ध्येय निश्चिती आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या शेजारी बसलेली एक विद्यार्थिनी मला आयुष्यात एक उत्कृष्ट गृहिणी व्हायचंय असं म्हटलं होतं. प्रत्येकाचं करिअर मधलं ध्येय काही ना काही असतंच आणि ती ध्येय निश्चिती झाल्यावर मग आपण तसे प्रयत्न करतो, रस्ता शोधतो. या विद्यार्थिनींनी मला एक उत्कृष्ट गृहिणी व्हायचंय. तेव्हा आमच्या त्या मार्गदर्शकांनी म्हटलं होतं की एखाद्या कंपनीमध्ये मोठा टॉप एक्झिक्युटिव्ह होणं, मार्केटिंगचा हेड होणं सोपं आहे, पण उत्तम गृहिणी होणं कठीण आहे. का तर म्हणे उत्तम गृहिणीला सगळंच काही चांगलं करता आलं पाहिजे आणि सगळंच काही चांगलं करणं इतकं सोपं नसतं. आणि म्हणून त्या मुलीची त्यांनी तारीफ केली. मित्रांनो, आजचा हा जो विषय आहे यश प्रेरणा, म्हणजे तुम्ही प्रयत्न करायचा, यश मिळवायचं आणि यश मिळाल्यानंतर थांबायचं नाही, पुन्हा प्रयत्न करायचा आणि पुन्हा नवीन यश प्राप्त करायचं. काही पॉवर पॉइंटच्या माध्यमातनं मी तुम्हाला आज शेअर स्क्रीनद्वारे काही गोष्टी सांगू इच्छितो. त्या तुम्हाला निश्चितच आवडतील, यात काही मला वाद नाही आणि यातून आपण काही साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतकंच नव्हे तर माझ्या काही अनुभवांचं कथन देखील मी या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहे. यश प्रेरणा हा भाग 1 आता मी पुढे जात आहे. मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये सुरुवातीला शालेय शिक्षण, मग महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर आपण नोकरी किंवा व्यवसायामध्ये पदार्पण करतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक यशाची पायरी किंवा प्रत्येक टप्पा आपल्याला जेव्हा वर चढताना अडथळे येतात, त्या अडथळ्यांवर आपण मात करतो आणि कामामध्ये कार्यसंस्कृतीशी समरस होऊन आपल्याला आवडणारं काम आणि त्यातनं मिळणारा आनंद एन्जॉय करत असतो. आणि एकदा का आपली ही प्रोसेस, ही प्रक्रिया सुरू झाली की मागे वळून पाहायचं नसतं. किंबहुना तुम्हाला देखील असे अनुभव असतील किंवा तुमच्या
मित्रांनी, तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या विद्यार्थ्यांनी असे अनुभव घेतलेले तुम्ही बघितले असतील. आणि मग थांबणे नाही आणि यशाची पायरी अशी गाठत जाताना खऱ्या अर्थाने आपणच आपल्याला स्वतःचे प्रेरणास्थान मानतो आणि ती प्रेरणा घेऊन पुढे जात असतो. असा तो आपला यशाचा प्रवास. मित्र, गौर गोपाल दास हे एक अत्यंत नामांकित मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांनी एका भाषणामध्ये एक वाक्य म्हटलं होतं जे इथे मी आपल्या समोर सादर केलंय. अवर ड्रीम्स आर शॅटर्ड, अवर होप्स आर ब्रोकन, एफर्ट्स बॅफल्ड, बट ग्रेट पीपल डोंट क्राय, दे ट्राय टू रिबिल्ड देअर ड्रीम्स. निश्चितच आपल्यापैकी सर्वांना कल्पना आहे की आपण कुठलं ना कुठलं स्वप्न पाहत असतो, कुठलं ना कुठलं ध्येय निश्चित करतो. ते नुसतं निश्चित करून चालत नाही मित्रांनो, ते कागदावर लिहून काढावं लागतं. एक किस्सा आठवला. माझ्या एका मित्राचा मुलगा 10व्या इयत्तेमध्ये शिकत होता. अचानक एक दिवस आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो असताना त्याच्या स्टडी रूम मध्ये मी पोहोचलो आणि त्याच्या दारावर खोलीच्या एक पोस्टर लावलं होतं स्वतःच्या हाताने. त्याच्यात सगळीकडे 80%, 80%, 80% असंच लिहिलं होतं. मी त्याला उत्सुकतेने विचारलं, अरे राजू, हे 80%, 80% काय रे बाबा, तू तर 10वीचा अभ्यास करतोयस ना? मग तर तो म्हणाला, काका मला कल्पना आहे की या SSCच्या परीक्षेत मला काहीतरी स्वतःचं एक टार्गेट ठरवावं लागेल आणि ते टार्गेट मी माझ्यासाठी 80% ठरवलंय. आणि या खोलीत बसून अभ्यास करत असताना कायम 80% टार्गेट हे वाचलेला कागद मला डोळ्यासमोर दिसला की मला लक्षात येतं की आपल्याला अजून जास्त अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, ध्येय पहिले निश्चित करायचं असतं. यशस्वी लोकांची कारकीर्द जर बघितली, वाचली, अनुभवली तर त्याच्यामध्ये ते एका निश्चित ध्येयासाठी सतत कार्यरत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते साध्य करण्यासाठी आपला रस्ता शोधून काढत असतात. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की ध्येय प्राप्तीपर्यंत जातच राहणं हीच खरी यशाची पायरी. ती कुठे थांबता कामा नये. अनेक अडचणी येऊ शकतात, पण आपण पुढे जात राहायचं असतं. अडथळ्यांना सामोरं जाऊन त्याच्यावर मात करायची असते आणि मग खऱ्या अर्थानं तुमचं ध्येय हे तुमचं जग होणार असतं. मग अशी मी तुम्हाला 1-2 उदाहरणं शेअर केले होते की त्या विद्यार्थिनीला, त्या मुलीला एअरफोर्समध्ये विंग कमांडर, स्क्वॅड्रन लीडर असं कुठेतरी ती स्वतःला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात असताना पाहत होती की ते माझं टार्गेट आहे. आणि इतके हर्डल्स आले. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर तिने त्या सगळ्या परीक्षा दिल्या, इंटरव्ह्यूज दिले आणि ती त्या फ्लाइंग ऑफिसर पदावरून एंट्री तिची त्या एअरफोर्समध्ये झाली. माझ्या मित्राचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की त्याला टॉप एक्झिक्युटिव्ह व्हायचं आहे आणि मग तेच त्यांचं जग होत असतं. आणि म्हणून मित्रांनो, हे रस्ता काढून पुढे जाणं खूप महत्वाचं. एकदा एक पुतळा तयार करणाऱ्या एका कलावंताला एका पत्रकाराने प्रश्न विचारला मित्रांनो की या पुतळ्याला तुम्ही इतकं छान कोरून कसं तयार केलं? तर तो कलावंत काय उत्तर देतो की खरं म्हणजे माझ्यासमोर असलेल्या दगडात तो पुतळा आधीच होता, फक्त अनावश्यक दगडांचा भाग, चिपोरे ते मी बाहेर काढले आणि पुतळा त्याच्यामध्ये होता. पुढे तो आपल्या उत्तरात असं म्हणतो मित्रांनो की आपल्या डोळ्यासमोर आपण काय करणार आहोत त्याचं चित्र स्पष्ट असायला हवं. आणि ते स्वतःच्या डोळ्यासमोर मला माझ्या पुतळ्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं. एकदा एका परीक्षेमध्ये मला हवं तसं यश आलं नव्हतं. मी हताश होतो आणि म्हणून बाबांना, वडिलांना म्हटलं होतं की का बरं मला हा विषय जमत नसेल.
शिक्षकांना भेटलो, त्यांना विचारलं. त्यांनी म्हटलं अथक परिश्रम करणं आवश्यक आहे, तू काळजी करू नकोस, तुला यश निश्चित मिळणार. माझ्या सरांनी एक शब्द प्रयोग किंवा मराठीचं वाक्य मला सांगितलं, चरैवेती चरैवेती. चालत राहा बाबा, चालत राहा. थांबला तो संपला, थांबला तो संपला. धाव त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. म्हणजे इथे तीव्र इच्छा असायला हवी की जिथे मी जाईन तिथे मार्ग काढेन. म्हणजे हा रस्ता कुठे जातो मला माहिती नाही, अशा रस्त्यावरून जाण्यापेक्षा मला काय ध्येय साध्य करायचं आहे ती तीव्र इच्छा मनात जागृत ठेवली म्हणजे आपण चालत राहणं कुठेतरी फलश्रुतीमध्ये रूपांतरित होतं. मला नेहमी मला सोमलवार शाळेत असताना एक सर सांगायचे की तुम्ही जो विचार कराल ते शेवटी घडत. हे करून काय उपयोग, अरे हे केल्याने कोणाला काय फायदा होणार आहे, असा निगेटिव्ह विचार आपल्या मनात जर कायम आला तर कदाचित त्याची फलश्रुती देखील नकारात्मकच घडू शकते. आणि म्हणून काय आपण विचार करतो तेच नंतर दिसायला लागतं. आणि म्हणून आपण पॉझिटिव्हली का विचार करू नये अशा कायम मताचा मी आहे. आणि जेव्हा जेव्हा मी क्रिएटिव्हली नाही पण कमीत कमी सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवत गेलो तेव्हा माझ्या एक लक्षात आलंय की त्यातनं काहीतरी निश्चितच साध्य होतं. आणि मग तोच तो पॉझिटिव्हिटीचा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि त्यातनं खरंच पॉझिटिव्हच घडतं, हा माझा तरी अनुभव आहे. आणि आपण काय करावं काय करू नये, आपण कोणाला भेटावं, कुठला अभ्यास करावा, कोणाकडनं मार्गदर्शन घ्यावं, याला काही मर्यादा नाही आहेत. ते तुम्ही कधीही कोणाशी घेऊ शकता, कोणाकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. प्रश्न तुम्हाला मनात न वाटतंय का की मी असं काहीतरी करायला पाहिजे, तर मित्रांनो मर्यादा नाही आहेत. तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता ते तुम्ही तुमचं ठरवू शकता. काय सुंदर छोटस एक वाक्य मला वाचायला मिळालं होतं, दृष्टिकोन बदला जग बदलेल. एकदा एक मुलगा आपल्या आईला म्हणाला, आई तो कचरेवाला आलाय, त्यांना कचरा दे ना, घंटी वाजवतोय. आईने काय उत्तर दिलं, बाळा तो कचरेवाला नाहीये, तो आपण तयार केलेला कचरा घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. बघा दृष्टिकोन महत्वाचा. एकदा एका छोट्याशा घरात राहणाऱ्या कुटुंबाने असा विचार केला की आपलं एक छोटस घर आहे, छोटस कुटुंब आहे, या घराला आपण आता बाहेरून रंग देऊया. त्यांच्या घरात असलेल्या कॉलेजला जाणाऱ्या त्या मुलीने रंग पहिले पांढरा द्यायला लावला आणि तिला आवड असलेल्या संगीत क्षेत्रातले जसे स्वर सप्तकातले 7 असतात तसे हार्मोनियम वाजवत असताना आपण काळी आणि पांढरी पट्टी असं म्हणत असतो, तसं तिने त्या घराला बाहेरून संगीताच्या या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांसारखं रंगवलं आणि सगळ्यांना एक कुतूहल निर्माण झालं. आपला दृष्टिकोन बदलायला हवा. आपण पहिले स्वतःला बदलायला हवं, आपण मात्र लोकांना बदलायचा प्रयत्न करा. जग बदलायला जाऊ नका हो, स्वतःला बदला. आणि म्हणून मग तो मुलगा म्हणायला लागला, हा हा आई तू म्हणतेस ते बरोबर आहे, तो कचरेवाला नाहीये, तो आपल्या घरचा काढलेला कचरा त्याला दिल्यावर तो साफ करणार आहे उलट. आणि म्हणून दृष्टिकोन जगामध्ये महत्वाचा. असं जर मी करून पाहिलं तर काय होईल, असा पॉझिटिव्ह विचार कायम मनात असावा. एक किस्सा सांगतो मित्रांनो. आता हा जो एवढा मोठा आपण लॉकडाऊन पिरियड मध्ये घरात आहोत, कुटुंबासोबत आहोत, 2-3 उपक्रम मी स्वतः करून पाहिले आणि म्हणून ते तुमच्या बरोबर शेअर करतोय. माझ्या घरी बासरी होती. ती बासरीचे स्वर मला कोणी शिकवले नाही, मला त्यातलं काही सप्तक माहिती नाही, पण मी ते शेअर करून पाहिलं. आणि ते शेअर केल्यावर लक्षात आलं की कुठलं तरी गाणं वाजवायचा प्रयत्न केला आणि सौभाग्यवतीने म्हटलं की हे गाणं तुम्ही छान वाजवताय.
कालांतराने ते मी सिंथसायझरवर वाजवून पाहिलं आणि अजून एका माउथ ऑर्गन याच्यावर पण वाजवून पाहिलं. प्रश्न काय आहे, करूया तर नाही जमणार. हो, पण पॉझिटिव्हली विचार केला ना की जमतं. आणि काही जणांनी तर मला म्हटलं की खूप छान छान तुझा हात आता त्या स्वरांवर, त्या पट्ट्यांवर बसायला लागलाय. अतिशय महत्वाचा दुसरा विषय आहे की तुम्हाला यशस्वी व्हायचंय, पण मग तुमचा विश्वास आहे का स्वतःवर? सेल्फ कॉन्फिडन्स इज इम्पॉर्टंट. सेल्फ डिपेंडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट याच्यासोबत स्वतःवरचा विश्वास, इथून आपली यशाची प्रगती होते. एकदा का तुम्हाला काही जमायला लागलं की इतरांनी म्हणो ना म्हणो तुम्हाला आनंद होतो ना, आणि तुम्हाला जर तो आनंद झाला तर मग तुम्ही ते करत राहायचं. तुम्ही तो पुन्हा नवीन प्रयोग कराल. आत्ता मला या क्षणाला मी एकदा अमोल पालेकरांची मुलाखत घेत असताना एक वाक्य आठवलं. त्यांनी म्हटलं होतं, तुम्हाला कल्पना आहे, आम्ही नाटकाचा जेव्हा प्रयोग करतो तेव्हा त्याला प्रयोग क्रमांक एक असा नंबर देतो. मग 100 प्रयोग झाले तरी पुढचा प्रयोग प्रयोग क्रमांक 101 असंच म्हणत असतो. म्हणजे यात आम्ही प्रयोग का वापरतो? कारण 100 प्रयोग केल्यावर आम्हाला काही ना काही त्यातली यशस्वीता आलेली आहे. पण इट्स ए परफॉर्मिंग आर्ट. आणि आज आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर करतोय. 100 प्रयोग झाल्यानंतर देखील 101 प्रयोगामध्ये आम्ही यशस्वी होऊच असं नाही, पण ते होतात. पण प्रयोग क्रमांक असा शब्द प्रयोग करतात. प्रत्येक प्रयोग खुलतोच आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादावरून तो अजून खुलतो. परंतु यशस्वी झालं की पुन्हा यशस्वी व्हायचं असतं, तसाच प्रयत्न करायचा असतो. माझ्यामध्ये काय क्षमता आहे ह्या मी ओळखल्या पाहिजे. स्वॉट अनालिसिस हा एक सुंदर कन्सेप्ट कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहित असावा. स्पॉट अनालिसिस मध्ये एस स्ट्रेंथ, डब्ल्यू वीकनेस, ओ अपॉर्च्युनिटीज, टी थ्रेट्स. मला काय येत नाही तो माझा वीकनेस. तो वीकनेस मी स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायचा माझ्या कॅपेबिलिटी प्रमाणे, आणि मना येणारी संधीचा मी फायदा करून घ्यायचा. आपण लहान मुलाला साधारण वर्षभराचा होत आला की मुद्दामून त्याला उभं करायचा प्रयत्न करतो, कशाचा तरी सपोर्ट देतो, आणि मग त्याला मदत म्हणून की मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, तू पहिलं पाऊल टाक. तो पाऊल टाकतो. आणि जेव्हा तो आपल्या आधाराचा भाग न ठेवता स्वतः पहिलं पाऊल टाकतो, त्या क्षणाला त्या आईच्या चेहऱ्यावरचा हावभाव बघा, किती सुंदर आनंद असतो. पाऊल उचलल्याशिवाय तो मुलगा पुढे जाणार कसा? त्याला प्रेरणा लागते, आणि ती प्रेरणा आईकडनं, बाबांकडनं मिळते, घरच्यांकडनं मिळते, आणि म्हणून तो पहिल्या पावलानंतर यशस्वी होतो. आमच्या कॉलेजमध्ये आमच्या प्राध्यापक मित्रांचा एक ग्रुप आहे. प्रत्येक वेळेस त्यातला एक जण मला भेटला की म्हणतो की सर, प्रत्येक वेळेस तुमच्याकडनं काहीतरी नवीन ऐकायला मिळतं. रोज काहीतरी नवीन करत राहायचं असं मला एका ट्रेनिंग प्रोग्राम मधनं एका नामवंत प्रशिक्षकानं सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, आजचा दिवस मधला तुमचा सकाळ सूर्योदय झाला, तुम्ही दिवसभर काही काम केलं, सूर्यास्त झाला, दिवस मावळला, संपला. उद्या सकाळी पुन्हा सूर्याची नवीन किरण येऊन नवी पहाट, नवा दिवस उजाडणार आहे. आणि मग उद्याच्या दिवशी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की कालच्या पेक्षा आज माझ्यामध्ये, दीपक कुलकर्णीमध्ये काही बदल आहे का? आणि तो बदल असेल तर आज माझ्या जगण्याला काही अर्थ आहे. आणि म्हणून असा आपण देखील पालेकरांनी सांगितल्याप्रमाणे नाटकाचा जसा प्रयोग असतो तसा प्रत्येक दिवशी आपण पण एक नवीन प्रयोग का करू नये? का प्रयत्न करून पाहू नये? सिंथसायझरवर गाण्याची ट्यून वाजवत असताना
पहिले मला कडवं सुचलं आणि मग ध्रुपदावर मी आलो, मूळच्या ओळींवर आलो आणि नंतर लक्षात आलं की अरे हे सप्तक चुकतंय, कुठेतरी खालच्या सप्तकामधला हा तो मुकेशचा आवाज आहे, तो या सप्तकामध्ये जास्त फिट होईल, प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. आणि तुम्हाला बदलायचं आहे तर परिस्थिती बदलण्याचं तुमच्या हातात आहे का? समाज, इतर घटक, तुमच्या कुटुंबातले सदस्य सगळ्यांनाच तुम्ही कसे बदलणार हो? पहिले तुम्ही स्वतः बदला आणि तो प्रयोग यशस्वी झाला असं म्हणून इतरांबरोबर शेअर करा. तुमच्यासारखे माझे पण अनेक मित्र, कलिग्स आहेत की जे मी हे सगळं करू शकतो, मला तुम्ही काही सांगू नका, माझ्यासाठी हा हातचा मळ आहे, डाव्या हाताचा मळ आहे. पण मला नेहमी असं वाटतं की मी काय करू शकतो हे सांगण्यापेक्षा करूनच दाखवा ना. तो प्रयोग यशस्वी झाला तर लोक टाळ्या वाजवतील, अयशस्वी झाला तर तुम्हाला जमलं नाही असं म्हणतील, पण म्हणून मी प्रयोग करण्यापासून कोणी मला वंचित तर नाही करू शकत ना. म्हणून सुरुवात करायची. मग ती केव्हा करायची? आत्ता, या क्षणापासून करायची. कशाची वाट पाहायची आहे? आणि बरीच उदाहरणं आजपर्यंत आपण पाहिलेले, अगदी निरनिराळे शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांपासून तर अभियंत्यांपर्यंत आपल्याला काय आढळतं की मेहनतीला पर्याय नाहीये. मेहनत केल्याशिवाय फलश्रुती होणार नाही आणि ती मेहनत करत असताना सातत्य, चिकाटी फार फार आवश्यक. अरे कशाला हे करायचं? उगाच काहीतरी गडबड झाली तर, असा भीतीदायक प्रेरणाचा पण एक भाग असतो ज्याला आम्ही निगेटिव्ह मोटिवेशन म्हणतो. असं निगेटिव्ह मोटिवेशन करणारी अनेक व्यक्ती मला आढळली आहेत, भेटली आहेत. काय करायचंय तुला असं? काय फायदा होणार आहे? कोण तुला गोल्ड मेडल देणार आहे? आणि असं करत करत निगेटिव्हिटी आणायची आणि मग माझ्या मनात ती भीती निर्माण होते आणि मग त्याच्यावर नियंत्रण मी कसं आणणार? अपयश हा खरा आपला गुरु असतो. मित्रांनो, अपयशी झालं म्हणजे खचून जाऊन काही होत नाही. अपयशी असलं तरी पुन्हा उभं राहायचं असतं, पुन्हा पुढे पडायचं असतं, पुन्हा उभे राहायचं असतं. हाच आपला खरा यशाचा मंत्र आहे. आपण काहीतरी स्वतःच्या मनात एक निश्चय केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, हे तर अनुभव प्रत्येकाचे आहेत. पण त्याकरता तो पहिले निश्चय करावा लागतो. एका ठिकाणी एक सुंदर वाक्य मला पाहायला मिळालं होतं की तुम्ही एखादी गोष्ट नव्याने सुरू करा, ती आज केल्यावर उद्या करा, पुन्हा परवा करा. असं म्हणे एखादी नवीन कल्पना, संकल्पना तुम्ही अशी सलग 2, 4, 5, 10, 12 नाही तर 21 दिवस जर सलग केली तर ती सवय होते. इट बिकम्स ए हॅबिट. एकदा मी प्रयत्न करून पाहिला की रोज सकाळी उठल्यानंतर एक चांगलं सुभाषित मी माझ्या डायरीमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीन. दुसऱ्या दिवशी पुन्हा आठवण करून दिली, लिहिलं. तिसऱ्या दिवशी लिहिलं आणि लिहित गेलो. 21 दिवसानंतर ती माझी सवय अंगवळणी पडली आणि ते चालूच राहिलं. रोज मी एक नवीन सुभाषित आता कुठून तरी शोधतो आणि ते डायरीत लिहितो. असं माझं एक संकलन तयार झालंय. ते अशा तऱ्हेच्या भाषणांमध्ये त्या डायरीचा आता मला उपयोग होत आहे. आणि अजून एक महत्वाचा घटक मला आता आठवला की यश एकदा मिळालं की इट्स ए चेन प्रिन्सिपल, चेन मेकॅनिझम. म्हणजे एकदा ते सुरू झालं की थांबणे नाही. मला सांगा की कधीतरी आयुष्यात एक प्राध्यापक म्हणून तुम्ही प्राध्यापक असाल आणि तुमचं एखादं लेक्चर चांगलं झालं आणि त्या लेक्चर मधनं बाहेर पडल्यावर तुम्हाला स्वतःला एक आनंद मिळाला की आज मजा आहे, मी जे काही शिकवलं त्याच्यामध्ये खूप सुंदर आनंद मिळाला, विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला, प्रश्नोत्तरं झाली, मी ते स्केच काढू शकलो, फळ्यावर खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकलो. यामधनं यश प्राप्तीचा आपला प्रवास आहे, त्यातनं आपण पुढे चाललोय. आणि मला सांगा की असा आनंद मिळाल्यानंतर तुम्ही आयुष्यभर बसून राहणार आहात का?
की नाही नाही त्या दिवशी मी एक लेक्चर घेतलं ते खूप चांगलं होतं. अहो तुम्हाला शिक्षक आहात, प्राध्यापक आहात, रोज एक नवीन विषय घ्यायचाच आहे, रोज एक नवीन विषयांवर शिकवायचंच आहे, तासिका घ्यायच्याच आहेत. सो इट्स ए कंटिन्युअस प्रोसेस. इट्स ए कंटिन्युअस प्रोसेस आणि ती प्रोसेस तुम्हाला हेच तुमचा यशाचा भाग असतं. एकदा आमच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मी प्राध्यापक असताना प्राचार्यांनी, फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यांनी एक बैठक घेतली आणि म्हटलं की विद्यार्थ्यांच्या खेळांच्या स्पर्धा आता सुरू होणार आहेत, त्याकरता आपल्याला विद्यार्थ्यांच्या टीमची निवड करायची आहे. तर आता आपण आज आपल्या कॉलेजमध्ये अशा होणाऱ्या स्पर्धांसाठी प्रत्येक प्राध्यापकाला टीम मॅनेजर म्हणून नेमणार आहोत. मी आधीच हात वर केला. ते म्हणाले, अहो अजून आम्ही तुम्हाला विचारलं नाहीये. पण मी म्हटलं की तुम्ही मला चुकून असा कोणता खेळ जबाबदारीचा द्याल की ज्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांची चमू निवडणार तर दूरच झालं, मला तो खेळच माहिती नाही. तर मी म्हटलं की टेबल टेनिस आणि बॅडमिंटन हे 2 खेळ मी खेळतो, तर ते खेळ मला जमतात, मी कधीतरी खेळलो आहे, तर मग तुम्ही मला हाच खेळ किंवा खेळाची ती जबाबदारी टीम मॅनेजर म्हणून माझ्याकडे टाका. आणि काय आश्चर्य की ते 2 खेळ माझ्याकडे आले. मी उत्साहात विद्यार्थ्यांबरोबर प्रॅक्टिस करत त्यांची टीम डेव्हलप केली. पण दुसरा माझा मित्र मला म्हणाला, अरे बाबा मी कधी आयुष्यात फुटबॉल किंवा हॉकी खेळलो नाही, मात्र ते माझ्या माथी पडलं आणि मला जबरदस्तीचा मामलासारखं ते करावं लागलं. म्हणून मित्रांनो, कुठलंही काम हाती आलं ना, तर पहिल्यांदा तुम्ही पुढाकार घ्या. एका प्राचार्यांनी आमच्या एचओडी मीटिंग मध्ये, कुलकर्णी तुम्हाला यावर्षी ऍडमिशनची जबाबदारी देण्यात येत आहे. मी हात वर केला आणि मान्य केलं. तोपर्यंत त्या क्षणाला मला ऍडमिशनचं काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं माहित नव्हतं. मी हो म्हणून बैठकीच्या नंतर माझ्या एका मित्राला म्हटलं, बघ मी तर हो म्हटलंय, पण तुझी मला मदत लागेल. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी मला खूप छान सहकार्य केलं आणि त्या वर्षी आम्ही कुठलेही अडथळे न येता प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे राबवली. आश्चर्यचकित करायचं एखाद्याला, कारण तोच काहीतरी तेच काम करून कंटाळा येतो. अगदीच थोडं गमतीत बोलायचं असेल तर मागच्या वर्षी जागतिक महिला दिनी मी घरी माझ्या सौभाग्यवतीला अचानक आश्चर्यचकित केलं. तिला अपेक्षित नसलेलं असं काहीतरी छान गिफ्ट आणलं आणि घरी तिने तो स्वयंपाक त्या दिवशी घरात न करता आपण काहीतरी मिळून साजरा करूया असा एक उपक्रम किंवा प्रयोग केला. तिला खूप आनंद झाला आणि असं अधूनमधून तेच ते रुटीन लाईफ एन्जॉय करण्यापेक्षा, ते जीवन असं जगण्यापेक्षा काहीतरी त्याच्यामध्ये चार्म असायला पाहिजे, काहीतरी उत्साह असायला पाहिजे, असं प्रामाणिकपणे आपण प्रयत्नशील असावं. मित्रांनो, हे सगळं मी म्हणत असलो तरी मला काय डेव्हलप करायचं आहे स्वतःला, हे तुम्ही कितीही सांगून मी नाही होऊ शकत हो. माझ्यामध्ये काही फरक पडू शकत नाही. आणि तो जर पडायचा असेल तर मला स्वतःलाच ते प्रश्न निर्माण करून स्वतःच त्याचं उत्तर शोधावं लागेल. स्वतःचं उत्तर मीच शोधायला पाहिजे. आणि मग लोक म्हणतात की सर मलाही कसं करायचं होतं, पण कुठे काय आहे, काही संधीच नाही. तर मी तुम्हाला सांगतो, 21व्या शतकात कोणी संधी तुम्हाला घरी कॉलबेल वाजवून आणून देणार नाहीये. तुम्हाला ती संधी शोधायची आहे, ती संधी तुम्हाला निर्माण करायची आहे. एखाद्या ठिकाणी जेव्हा असा प्रसंग निर्माण होतो तेव्हा या संधीचं सोनं करा असं जेव्हा कोणी म्हणतं, किंवा सचिन तेंडुलकरनी आपल्याला मिळालेल्या आचरेकर सरांच्या टिप्सचा त्यांनी संधीचं सोनं केलं, क्रिकेटमध्ये छान मेहनत केली आणि आपलं नाव कमावलं अगदी भारतरत्नापर्यंत. म्हणजेच काय की ही संधी तुम्ही निर्माण करायची आहे आणि त्याकरता तुम्हाला तुमचं स्वतःचं व्यवस्थापन करायचं आहे. ते वेळेचं असो, कामाचं असो, मेहनतीचं असो. मला एक सांगा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं कायम मला एक वाक्य आठवतं.
ते म्हणतात तुम्ही स्वप्न पहा, आणि स्वप्न पाहून ती दिवा स्वप्न असता कामा नये, ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. मित्रांनो, हे प्रयत्न तुम्हाला करण्यासाठी आता मात्र कामाला लागावं लागेल. म्हणजे आणावं लागेल मनात की येस, आजपासून मी काहीतरी नवीन उपक्रम, नवीन प्रयोग, नवीन वाचन, नवीन लेखन, नवीन हस्ताक्षराचा प्रयत्न, काहीतरी मी आता नव्याने सुरू करतो, ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि आता कामाला लागतो. तर ही जी यश प्रेरणा आहे, अचीवमेंट मोटिवेशन, काहीतरी मला साध्य केल्याचा आनंद, समाधान, आणि ते समाधान जर मिळालं ना मित्रांनो, तर लाखो रुपयांचा पॅकेज मिळालेला डील तुम्ही जरी एखाद्या कंपनी बरोबर केला तरी त्यातनं तो आनंद मिळणार नाही, जो आनंद तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कामातनं, समाधानातनं मिळणार आहे. सो कामाला लागा. यश प्रेरणाचा हा एक मूलमंत्र भाग 1 मधला. इथे आपण भाग 1 करता थांबतोय. पुनश्च भेटूया भाग 2 यश प्रेरणेमध्ये. अजून काही अनुभव, अजून काही अनुभव कथन, काही विचार जे मला इतरांकडनं मिळालेत, मला कधी सुचलेत असे. नमस्कार. धन्यवाद सर. यश प्रेरणा अचीवमेंट मोटिवेशन या व्याख्यानाच्या पहिल्या भागात अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांनी अतिशय ओघवत्या शैलीत आणि सहज सोप्या उदाहरणांसहित ध्येय निश्चिती, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन याबद्दल अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. सरांनी सदर व्याख्यानासाठी वेळ दिला आणि आपणा सर्वांसोबत संवाद साधला, याबद्दल मी प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर यांचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.